मला यावर्षी हळद लागवड करायची, पण मी हळद काय काढणार नाही. हळद काढा, बेने निवडा, कट्टे भरा, झाडाखाली ठेवा किंवा स्लॅब खाली ठेवा किंवा जमिनीमध्ये गाडून ठेवा, रोज त्याला पाणी मारा. या कटकटीपासून मला व्हायचे मुक्त. मी काय करणार आहे, जेव्हा हळद लागवड आपण जेव्हा 5व्या-6व्या महिन्यात करणार आहोत, त्याच्या 15 दिवस आधी मी बेनं काढेल आणि त्या वावरामध्ये लावून टाकेल. शेतकरी बंधूंनो, असं करू नका. तुम्ही जर असं केलं तर तुमचं बेनं उगवणार नाही. उगवलं तरी 50% उगवेल आणि उगवलेलं बेनं रोगांना बळी पडण्यात जास्त प्रमाणात चान्स असते. त्याचं कारण म्हणजे हळदीचं बेनं 2 ते 2.5 महिने सुप्त अवस्थेमध्ये गेल्याशिवाय त्याची उगवणशक्ती होत नाही. झाली तरी 50% उगवणशक्ती होते. जर शेतकरी बांधवांनो तुमच्या मनात जर असेल मी हळद आता काय काढणार नाही, 15 दिवस आधी काढेल आणि डायरेक्ट 15 दिवसानंतर लागवडी करेल, तर असं करू नका. आपले हळदीचे बेनं आपण 2 ते 2.5 महिने आधी काढून गेलं पाहिजे. त्याचं चांगल्या प्रकारे प्रक्रिया झाडाखाली किंवा जमिनीमध्ये गाडून त्याला रोज पाणी मारून असं चांगल्या प्रकारे नियोजन करून आणि लागवडी करताना आपण त्याला बुरशीनाशक कीटकनाशकची चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करून आपल्याला इथं लागवड करायची आहे, जेणेकरून आपल्या उगवणशक्ती चांगली होईल आणि 100% उगवण होण्यास आपल्या हळद पिकाला चांगल्या प्रकारे मदत होईल. आपल्या भागात हळदीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे, तर हे माहिती आपल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्याचा पण फायदा होईल. तर माहिती कशी वाटली हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.